आपण या पार्टमध्ये बघत आहे रचनाशाहीमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येत असतात. तो जो रचनाशाहीचा आपला पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 पोर्शन्स असतात, एक आयुर्वेदिक पोर्शन आणि दुसरा मॉडर्न पोर्शन. ठीक आहे. तर जो आयुर्वेदिक पोर्शनमध्ये आहे त्याच्यामधून कसे क्वेश्चन्स येतात, तर जो फर्स्ट चॅप्टर आहे प्रमाण शरीर, त्याच्यामधून आपल्याला कसे क्वेश्चन येतात, तर अंगुली प्रमाण म्हणजे काय, अंजली प्रमाण स्पष्ट करा, प्रमाणांचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. हा चॅप्टर जरी मोठा असला तरी आपल्याला फक्त याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, एवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. जो सेकंड चॅप्टर आहे आपला कोष्ट आणि आशय शरीर, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कोष्टांची व्याख्या करून कोष्टांगाची संख्या लिहा अकॉर्डिंग टू चरत आणि सुश्रुतनुसार. सेकंड आहे आशय म्हणजे काय, आशयांची संख्या आणि प्रकार लिहा. नंतर कोष्ट आणि आशयांचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. थर्ड चॅप्टर काय आपला सिरा शरीर, सिरा शरीरमध्ये काय सांगितलेलं आहे, सिरा व्याख्या निरुक्ती स्पष्ट करा, सिरांची संख्या व प्रकार लिहा, वैद्य अवैद्य सिरा काय असतं स्पष्ट करा, प्रदेशानुसार वैद्य सिरा स्थान लिहा, नंतर सिरा वेदाचे चिकित्सीय महत्त्व काय आहे ते स्पष्ट करा. ठीक आहे. एवढे क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये चॅप्टरमधून येतात. तर धमनी शरीर जो चॅप्टर आहे, धमनी आणि सिरा सेमच क्वेश्चन आहे, फॉर्मॅट एकच आहे त्याचा, व्याख्या आणि निरुक्ती लिहा, नंतर त्याचे प्रकार लिहा, प्रदेशानुसार धमनी स्थान स्पष्ट करा, नंतर धमनींचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. नंतर आहे चॅप्टर आपला स्त्रोतस शरीर, 5th चॅप्टर, त्याच्यामध्ये काय स्त्रोतसांची व्याख्या आणि निरुक्ती स्पष्ट करा, नंतर स्त्रोतसांचे प्रकार आणि संख्या लिहा, आणि जे स्त्रोतसांचे मूळ स्थान आहे अकॉर्डिंग टू चरक आणि सुश्रुत ते लिहा. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली हा क्वेश्चन विचारला जातो. नंतर आहे त्याचे थेरापॅटिक इम्पॉर्टन्स काय आहे. आता आहे आपलं 6th चॅप्टर कला शरीर, कला शरीरमध्ये काय क्वेश्चन येतात, तर कलाची व्याख्या आणि निरुक्ती स्पष्ट करा, सप्तकला सविस्तर लिहा, प्रत्येक कलांचे कार्य स्पष्ट करा, कला आणि धातू याच्यामध्ये काय संबंध आहे ते पण स्पष्ट करा. नंतर आहे आपलं 7th चॅप्टर इंद्रिय शरीर, त्याच्यामध्ये काय इंद्रिय शरीरमध्ये क्वेश्चन, तर इंद्रियाची व्याख्या करा, इंद्रिय म्हणजे काय, नंतर आपल्याला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय काय असतात, उभयेंद्रिय काय ते स्पष्ट करा, नंतर इंद्रियार्थ आणि इंद्रियार्थ अधिष्ठान काय ते स्पष्ट करा, आणि याचं पण थेरापेटिक युटिलिटी काय आहे आपल्याला. 8th चॅप्टर आपला त्वचा शरीर, त्वचा शरीरमध्ये कसे क्वेश्चन येतात, तर त्वचेची व्याख्या आणि प्रकार स्पष्ट करा, त्वचेचे अधिष्ठान धातू संबंध स्पष्ट करा, आणि त्वचेचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. तुम्ही जेव्हा रीड करसाल तेव्हा अकॉर्डिंग टू क्वेश्चनच रीड करा. कधी कधी आपण काय करतो, खूप सारे रीड करून जातो, पण जेव्हा पेपरमध्ये क्वेश्चन येतो थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होतं की नेमकं काय लिहायचं याच्यामध्ये. तर रीड करताना अशा प्रकारे तुम्ही रीड करा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये लिहायलासुद्धा इझी जाईल. त्याच्यामुळे तुम्ही डायग्रामसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये. काही मर्मशरीर, मर्मशरीरमध्ये काय झालेलं आहे, मर्म हा खूप मोठा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारे येतात, मर्माची व्याख्या आणि संख्या लिहा, मर्माचे वर्गीकरण स्पष्ट करा, त्रिमर्म काय स्पष्ट करा, आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय, चिकित्सीय आणि शल्यतांत्रिक महत्त्व काय आहे ते स्पष्ट करा. ठीक आहे. आता आपला जो सेकंड पार्ट आहे, पार्ट बी, त्याचं नाव मॉडर्न पोर्शन, त्याच्यामध्ये काय फर्स्ट चॅप्टर रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे. आपल्याला जर BMSमध्ये काय करत असतो आपण, आपल्याला दोन्ही पोर्शन्स कवर करावं लागतात, आयुर्वेदिक पोर्शन पण आणि मॉडर्न पोर्शन पण. तेव्हा काय होतं की आपण खूप सारं रीड करून जातो, पण जेव्हा आपण पेपरमध्ये लिहितो तेव्हा थोडंसं आपल्याला हार्ड जातं की लिहायचं तरी काय नेमकं. तर तुम्ही लिहितानाच थोडं क्वेश्चन्स बघा की आपल्याला असे क्वेश्चन येतात, त्याच्यानुसार तुम्ही डायग्राम वगैरे पण प्रिपेअर करू शकता, ॲड करू शकता पेपरमध्ये, कारण जो ॲनॅटचा पेपर असतो त्याच्यामध्ये डायग्रामला इम्पॉर्टन्स जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टममध्ये फर्स्ट चॅप्टर काय क्वेश्चन काय आहे, तर डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ट्रकिया आणि ब्रॉन्क्युअल ट्री, डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ लंग विथ अप्लाइड ॲनाटॉमी, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ प्ल्युरा, नंतर डिस्क्राईब डायफ्रम विथ अप्लाइड ॲनाटॉमी. नंतर आपला क्वेश्चन आहे की राईट नोट ऑन हिस्टोलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपण बघू शकता कसे क्वेश्चन आलेले आहेत, डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ इसोफॅगस, डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ स्टमक. हे क्वेश्चन काय होतात, दरवर्षी रिपीट होत राहतात, त्याच्या बाहेरील क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. नंतर आपल्याला ॲनाटॉमी येतं लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनची. नंतर लिव्हरची अप्लाइड ॲनाटॉमी, हा पण मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो, लिव्हर, स्प्लीन अशा प्रकारे. आता पॅनक्रियासुद्धा विचारतात. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये आहे कार्डिओ, CVSमध्ये काय येतं, तर डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ हार्ट, याच्यामध्ये आपण डायग्राम वगैरे तर आतापासून तुम्ही प्रिपेअर करू शकता. डिस्क्राईब द मेजर आर्टरीज ऑफ द बॉडी, डिस्क्राईब द मेजर वेन्स ऑफ द बॉडी, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पेरिकार्डियम. नंतर त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला कधी कधी की राईट नोट ऑन हिस्टोलॉजी ऑफ हार्ट अँड ब्लड वेसल्स. नंतर युरिनरी सिस्टम, त्याच्यामध्ये काय आहे, तर डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ किडनी विथ इट्स अप्लाइड ॲनाटॉमी, हा पण PYQ आहे आणि मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो किडनी. नंतर युरेटर, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, हे 3 पार्ट काय तर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये डिफरन्ससुद्धा विचारतात मेल आणि फिमेल युरेथ्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये हिस्टोलॉजी ऑफ किडनी असा पण क्वेश्चन येतो. नंतर 5th चॅप्टर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन येतात, तर डिस्क्राईब द मेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ इट्स अप्लाइड ॲनाटॉमी, डिस्क्राईब युट्रेस अँड इट्स सपोर्ट्स, लिगामेंट्ससुद्धा कधी कधी विचारतात, डिस्क्राईब युट्रेस अँड इट्स लिगामेंट्स. ठीक आहे. नंतर रायटर नोट ऑन हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस आणि ओव्हरी. ठीक आहे. याच्यामध्ये डायग्रामसुद्धा विचारलं जातं. नंतर काय सेन्सरी ऑर्गनमध्ये, सेन्सरीमध्ये काय आहे, तर आय, इयर, नोज आणि टंग, हे 4 सेन्सरी ऑर्गन हे इम्पॉर्टंट आहे, त्याची अप्लाइड ॲनाटॉमी आपल्याला विचारतात. हा PYQ आलेला आहे. जो टंग आहे हा
तर येऊ शकतो मे बी यावर्षीसुद्धा येऊ शकतो टंग आला तर. नंतर राईट अ नोट ऑन हिस्टॉलॉजी ऑफ सेन्सरी ऑर्गन. अशा प्रकारे आपल्याला मॉडर्न पोर्शनमध्ये एवढे क्वेश्चन कवर करायचे असतात. ठीक आहे. नॉलेज पर्पजसाठी तुम्ही आणखी पण रीड करू शकता, पण आता तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर UTसाठी तुम्हाला थोडंसं लिहिण्यासाठी थोडंसं व्यवस्थित करावं लागेल एवढं. ठीक आहे.